जय हिंद मित्रांनो, JVS अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या टेटच्या मॅथचा आपण त्या पहिला लेक्चर घेतला, त्याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन काय असतं ते पाहिले. आणि आता आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये काय पाहणार आहोत, अप्रॉक्सिमेशन म्हणजे काय आहे ते पाहणार आहोत. सिम्प्लिफिकेशनमध्ये आपण खूप डिटेलमध्ये सिम्प्लिफिकेशन त्याच्या बेसिकपासून पाहिलेले. आज आपल्याला काय पाहायचं आहे, अप्रॉक्सिमेशन पाहायचं. अप्रॉक्सिमेशनमध्ये काय करत असतो आपण, एक्झॅक्ट किंमत काढत नसतो, त्या राशीची अंदाजी किंमत काढत असतो. अप्रॉक्सिमेशन म्हणजे काय, अंदाजीकरण. त्याचा अर्थच होतो अप्रॉक्सिमेशनचा अर्थ अंदाजीकरण, अंदाजी किंमत काढणं. म्हणजे अंदाजी किंमत म्हणजे खूप बी अंदाजी नाही, पण इतकी अंदाजी की त्या रिअल किमतीच्या जवळ जाणारी अंदाजी किंमत असते ती, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, अंदाजीकरण. त्याला अंदाजीकरण म्हणण्याचं का कारण आहे, आपण ज्यावेळेस एक्झाम्पल पाहू त्यावेळेस ही फॅक्ट, ही गोष्ट तुमच्या काय होऊन जाईल, क्लिअर होऊन जाईल. पण त्यापूर्वी अंदाजीकरण पाहण्यापूर्वी काही बेसिक गोष्टी तुम्हाला सांगतो. बेसिक गोष्टी कोणत्या आहे, तुम्हाला काय पार्ट असले पाहिजे याकरता आवर्जून तुम्हाला स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट पार्ट असले पाहिजे. ओके, क्यूब आणि क्यूब रूट पार्ट असले पाहिजे. वर्ग, वर्गमूळ, घनमूळ. किमान 1 ते 30 संख्यांपर्यंतचे तुम्हाला स्क्वेअर्स पाहिजे, स्क्वेअर रूट पाहिजे. 1 ते 30 संख्यांपर्यंत क्यूब आणि क्यूब रूट पार्ट पाहिजे. आता आपण ज्यावेळेस एक्झाम्पल पाहू तर अप्रॉक्सिमेशनमध्ये काय असणार आहे, अप्रॉक्सिमेशनमध्ये असं असणार आहे की आपल्याला माहिती आहे बाबा की 25चा वर्ग 625 आहे. 25चा वर्ग काय आहे, 25चा वर्ग काय आहे, 625 आहे. जर 625चं वर्गमूळ काढायला लागलो, वर्गमुळात 625, तर 625चं वर्गमूळ काय येणार, 25. हे अप्रॉक्सिमेटली नाही, हे काय एक्झॅक्टली आहे. पण अप्रॉक्सिमेशनमध्ये तुम्हाला कसं येऊ शकतं, अप्रॉक्सिमेशनमध्ये तुम्हाला हीच गोष्ट अशी येऊ शकते की बाबा 625 ऐवजी ते 624 येऊ शकतात, किंवा ते त्याऐवजी 626 येऊ शकतात, किंवा ते असे येऊ शकतात 624.5 असे सुद्धा येऊ शकतात. मग असं काही बी आलं म्हणजे तुम्हाला त्यावेळेस असा विचार करायचा की ही संख्या अशा कोणत्या संख्येच्या जवळ जिचं वर्गमूळ निघतं, 624, 626, 624, 624.5. तर ही संख्या 625च्या जवळ आहे आणि 625चं वर्गमूळ 25 होतं. तर मग त्याला त्या केसमध्ये तुम्हाला यायचं पण अंदाजे वर्गमूळ काय घेऊन टाकायचं, याचं अंदाजे वर्गमूळ 25 घ्यायचं. हेच अंदाजीकरण करायचं आपल्याला. आपल्याला माहिती आहे 1000चा घन, तर मग 1000चं घनमूळ, 1000चं घनमूळ किती आहे, 1000चं घनमूळ आहे 10. 1000चं घनमूळ 10 आहे, तर तुम्हाला ते घनमूळ काढण्यासाठी कशाचं घनमूळ देतील, 1001चं घनमूळ. तर त्यावेळेस तुम्ही गोंधळून नाही जायचं. 1001चं घनमूळ, 999चं घनमूळ, किंवा 999.99चं घनमूळ. म्हणजे अंदाजे जर 1000चं घनमूळ 10 आहे, तर अंदाजे 1001चं, 999चं, 999.99चं पण घनमूळ काय आहे, अंदाजे 10च आहे. तुम्हाला हे काय करायचं, अंदाजीकरण करायचं. म्हणजे या प्रकारे अंदाज घेतला आपण. लई जर 1000चं घनमूळ 10 होत असेल तर 1001चं घनमूळ पण 10 पॉईंट काहीतरी व्हायला पण आपण त्याला 10 मानून जातो. म्हणजे अंदाजीकरणामध्ये आपण काय करत असतो, आणखीन त्याचं बेसिक पहा. त्याचं बेसिक असं आहे की मी असं लिहिलं समजा 22.x, 22.x. तर काय म्हणालं पहा, मग एक्सच्या जागी काय काय येऊ शकतो बाळांनो, या एक्सच्या जागी, मग या एक्सच्या जागी येऊ शकतो 22 पॉईंट. एक्सची किंमत एक तर काय असू शकते, एक्सची किंमत असू शकते 5 पेक्षा लहान. ओके, 3 प्रकारे किमती पॉसिबल इथं. ओके, एक तर एक्सची किंमत 5 येऊ शकते, 5 पेक्षा लहान. आपण दोनच किमतीवर बोलू चला सध्या. तर जर एक्सची 5, एक्स हा 5 पेक्षा लहान, हे पहा, हे पेक्षा लहान. ओके, हे 5 पेक्षा लहान आहे. उघडं तोंड ज्याच्याकडे असतं ते मोठं, म्हणजे 5 मोठे, एक्स लहान. एक्स 5 पेक्षा लहान आहे, हा एक्स. म्हणजे हा एक्स काय काय असू शकतो, हा एक्स 1 असू शकतो, हा एक्स 2 असू शकतो, हा एक्स 3 असू शकतो, आणि हा एक्स काय असू शकतो, हा एक्स 4 असू शकतो. ज्या वेळेस पॉईंट नंतरची संख्या 5 पेक्षा लहान आहे, पॉईंट नंतर 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, किंवा 22.10 ते 22.40 पर्यंतची संख्या आहे, त्यावेळेस तुम्ही अंदाजे ज्यावेळेस ही किंमत 0.50 पेक्षा लहान असेल किंवा 0.5 पेक्षा लहान असेल, तर तुम्ही त्याला राऊंड फिगर काय म्हणताल, त्याला राऊंड फिगर अंदाजे 22 म्हणून टाकताल. ज्यावेळेस हा अंक 0.5 पेक्षा लहान असेल तर अंदाजे 22 पॉईंट काही बी असू द्या. जर पॉईंट नंतरचा अंक 5 पेक्षा लहान आहे, हा जर अंक 5 पेक्षा किंवा 50 पेक्षा लहान आहे, तर तुम्ही त्याला अंदाजे 22 लिहून टाकताल. दुसरी केस असू शकते की हा 22 पॉईंट, हा जो एक्स आहे, एक्स हा, ही एक्सची किंमत जर 5 पेक्षा मोठी आहे, इथं 5 पेक्षा लहान, म्हणजे एक्सची किंमत 5 पेक्षा मोठी म्हणजे काय, 22.6, 22.7, 22.8, 22.9 काही बी असू शकतं, किंवा असं बी असू शकतं 61, 62, 63, 64, 22.60, 22 या प्रकारे जर किंमत असेल, तर त्या केसमध्ये तुम्ही अंदाजे त्याला त्याच्या पुढचा अंक घेताल. 22.5च्या पुढं असेल तर त्याला काय करून टाकताल, राऊंड फिगर 23 करून टाकतात. हेच आपल्याला कशामध्ये करायचं, हेच आपल्याला अप्रॉक्सिमेशन मध्ये करायचं. चला तर काही एक्झाम्पल पाहू. एक्झाम्पल पाहिल्यानंतर तुमची कॉन्सेप्ट क्लिअर होईल. आणि हे एक्झाम्पल तुम्ही पाहिले तर तुम्ही 100% मला म्हणणार की सर टेटमध्ये तुम्ही शिकलेल्या एक्झाम्पलपैकी 5 एक्झाम्पल आम्हाला आलेले होते. तुम्हाला 5 एक्झाम्पल, किमान 5 येणार, 5 पेक्षा जास्तही येऊ शकतात. ओके, चला तर पाहूया आपण एक्झाम्पल. क्वेश्चन कसे येणार,
प्रश्नचिन्हाच्या जागी काय असेल किंवा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल या ठिकाणी प्रश्नचिन्ह आलेलं. आपण त्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना एक्स असं लिहिणार होते. एक्स प्रश्नचिन्हाला एक्स म्हणजे एक्सचा वर्ग. क्वेश्चन काय पहा, 22.1चा स्क्वेअर मायनस 13.99 छेदात 124.99चं घनमूळ बरोबर प्रश्नचिन्हाचा वर्ग वर्गमुळात 36.03. तर या प्रश्नचिन्हाच्या जागी काय संख्या असायला पाहिजे ते शोधायचं. म्हणजे आपल्याला प्रश्नचिन्हाची किंमत म्हणजे एक्सची किंमत काढायची. तर याच्यापैकी काय किंमत येणार, 10, 2, 4, -3 प्लस 3 पैकी. चला आता याला सॉल्व करू. तर मी तुम्हाला आताच काय म्हटलो, आता थोड्या वेळापूर्वी म्हणलो, जर 22.1 ते 22.4 पर्यंत जर तुमचा आकडा आहे ओके, तर तुम्ही त्याला राऊंड फिगर काय करताल, 22.1 ते 22.4 असेल तर त्याला करताल 22 ओके. आणि तो जर 22.5 ते 22.99 पर्यंत आहे तर त्याला तुम्ही राऊंड फिगर काय करताल 23. तर मग तिथे हेच करणार. 0.5 हा पॉईंट नंतरचा अंक 50पेक्षा 0.5 पेक्षा मोठा असेल तर त्याला त्याच्या पुढचा नंबर घेताल आणि 0.50 पेक्षा लहान असेल तर त्याच्या मागचा नंबर घेताल. कसा पहा, एक्झाम्पल पहा. असं बोलून काय फायदा नाही, एक्झाम्पल सॉल्व्ह करताल. हां 22.1 ते 22.4च्या दरम्यान आहे म्हणजे काय घेणार, हे 0.1 ते 0.4 आहे म्हणजे याला 22 घेणार राईट. आताच सांगितलं थोड्या वेळपूर्वी. तर हा आकडा होईल 22, डायरेक्ट सॉल्व्ह करलो मग हा होईल 22चा वर्ग बरोबर आहे. 13.99 झाले की नाही, म्हणजे हा पॉईंट नंतरचा अंक 0.5 ते 0.99 पर्यंत गेला तर तुम्ही त्याच्या पुढचा अंक घ्यायला 23. तर मग त्याच्या पुढचा अंक 13.99 हे कशात जवळ आहे 14च्या, मग त्याच्या पुढचा अंक हे 0.50 पेक्षा पॉईंट नंतरचा अंक 50 पेक्षा मोठा असेल 0.50 पेक्षा तर तुम्ही त्याच्या पुढचा अंक घेताल म्हणजे हे 13ला काय करताल 14 करताल. छेदात 124चं घनमूळ निघत नाही पण 125चं घनमूळ निघतं. 125चं घनमूळ काय, 125चं घनमूळ 5 आहे म्हणजे हे कोणाच्या जवळ आहे 124, 125च्या जवळ आहे. मग हे 124.99ला काय लिहून टाकतात घनमुळात 124.99 घनमुळात म्हणजे ते कोणाच्या जवळ आहे 124 याच्या जवळ आहे. मग याला काय लिहून टाकतात 125 काय लिहितात 125 इज इक्वल टू प्रश्नचिन्हा जागी एक्स लिहून टाका. प्रश्नचिन्हा जागी काय लिहितात एक्स म्हणजे तो झाला एक्सचा वर्ग. हां 36.03 कशाच्या जवळ आहे 36चं वर्गमूळ निघतं 6चा वर्ग 36 आहे तर 36चं वर्गमूळ 6 म्हणजे हे 36च्या जवळ आहे 0.3 म्हणजे याला काय लिहितात अप्रॉक्सिमेटली हे 36 झाले कारण हा अंक 0.50 पेक्षा लहान आहे 0.03. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करूया. काय होतं बरं, 22चा वर्ग होईल 484 बरोबर. 22चा वर्ग काय झाला 484 वजा 14, 5चा घन 125 तर 125चं घनमूळ काय झालं 125चं घनमूळ 5 झाला. हा इज इक्वल टू काय झाला इज इक्वल टू एक्सचा वर्ग आणि 36चं वर्गमूळ 6 हे भेटलं आपल्याला. 484 मधून 14 गेले तर किती राहिले 470. इथं किती राहिले 484 मायनस 14 470 भागिले काय भागिले 5 बरोबर काय एक्स वर्ग मायनस 6. पहा 5ने याला भागलं काय 5 9 45 5 9 45 किती उरले 2 5 चौक 20 म्हणजे हे आले 94. इथं काय आले 94 हे इकडचे 94 आणि हे -6 त्या 94कडे गेल्यावर काय झाले +6 इकडं काय राहिलं एक्सचा स्क्वेअर म्हणजे 94 आणि 6 झाले 100. 94 आणि 6 काय झाले 100 बरोबर एक्सचा स्क्वेअर. तर मग एक्स बरोबर किती वर्गमूळ घ्यावं लागेल तर एक्स बरोबर होईल 10. मग कसे 10 +10 किंवा -10 बघा ह्याच्यात काय दिलेले +10 दिलेले म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं काय झालं आन्सर झालं राईट. चला पुढचं नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल काय 14.2/7% ऑफ 147.09 ओके -11.02 गुणिले 7.99चं घनमूळ बरोबर प्रश्नचिन्ह. तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल याच्यापैकी. चला आपण याला सॉल्व्ह करू. फार बारकाईने सांगतो. 14 इकडे पाहिजे इथूनच सोल्युशन चालू करून टाकतो. हा इथूनच सोल्युशन. हा काय आहे हा आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक. याचा काय बनवायचा आहे अपूर्णांक बनवायचा. हा पूर्णांक युक्त अपूर्णांक थोडासा पूर्णांक थोडासा अपूर्णांक मिक्स आहे. तर या पूर्णांक युक्त अपूर्णांकाचा पूर्णतः अपूर्णांक बनवायचा. पूर्णांक युक्त अपूर्णांकाचा अपूर्णांक बनवणे आणि अपूर्णांकाचा पूर्णांक युक्त अपूर्णांक कसा बनवायचा याचा आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे. आपल्या चॅनलवर सगळ्या बेसिकचे व्हिडिओ खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलेले. तुम्ही आधी चॅनलवरचे सुरुवातीचे सगळे बेसिकचे व्हिडिओ पहा आणि मग हे व्हिडिओ पहा. तुम्हाला इतकं समजेल की पाण्यासारखं समजेल. पहा इकडून इकडे जाताना काय करताल पूर्णांक युक्त अपूर्णांकाचा अपूर्णांक करताना इकडून इकडे जाताना गुणाकार करायचा आणि त्या गुणाकारामध्ये हे दोन काय करायचे ॲड करायचे. मग काय होईल ते 7 गुणिले 14 14 7 98 98 आणि हे दोन काय झाले 100 काय झाले 100 आणि छेद काय छेद आहे 7
आणि टक्केचा अर्थ काय सांगितलं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मी, x टक्के म्हणजे x छेद काय झाले 100 आणि नुसते टक्के म्हणजे नुसते टक्केऐवजी तुम्ही काय लिहू शकता 1 छेद 100. तर हे नुसते हे लिहिले याचं रूपांतर झालं फक्त हे 14.207 रूपांतर 100/7 आणि हे टक्केचा अर्थ काय झाला, टक्केचा अर्थ झाला 1/100, टक्केचा अर्थ झाला 1/100. ऑफचा अर्थ काय होतो, ऑफचा अर्थ होतो गुणिले आणि याला 147 हे 0.50 पेक्षा लहान आहे म्हणून काय करायचं तो अलीकडचा अंक घ्यायचा. हे जे अंक जर हे 0.50 पेक्षा मोठा असला तर 148 घेतले असते, इथं जर 0.50 पेक्षा मोठा आला असतं 0.51 0.52 0.50 0.60 तर याला 148 घेतले, पण हा 0.50 पेक्षा कमी आहे 0 हा काय 0.50 असेल आणि त्याच्यापेक्षा मोठा असेल तर त्याला 148 लिहिलं असतं. तर मग हे काय झाले 147, हे काय झाले 147 मायनस 11 हे पुन्हा 0.50 पेक्षा लहान आहे म्हणून याला काय घेतलं 11. जर हे 0.50 पेक्षा मोठे असले असते याला घेतलं असतं 12 इंटू. आता पहा आपल्याला माहिती आहे 8चं घनमूळ काय 2 आहे म्हणजे आणि 7.99 कशाच जवळ आहे म्हणजे 7.99लाच काय लिहू शकतो आपण 7.99चं घनमूळ म्हणजेच कोणाचं घनमूळ 8चं घनमूळ म्हणजे या ठिकाणी काय लिहिलं 7.99 म्हणजे 8 झाले अंदाजे 7.99 म्हणजे कशाच जवळ आहे 8च्या म्हणजे हे झालं 8चं घनमूळ आणि प्रश्नचिन्हात जागी काय लिहिलं x, प्रश्नचिन्हात जागी लिहिलं x. आता काय होईल मी मुद्दामच बेसिकपासून सांगायलो प्रत्येकाला कारण आपले काही विद्यार्थी आर्ट बॅकग्राऊंडचे त्यांचं मॅथ तेवढं चांगलं नाही म्हणून मी एवढं बेसिकपासून शिकवायला लागलो आहे. 100 ने 100 काय झाले कॅन्सल आणि हे 7 ने याला काटलं तर 7 दुने 14 7 1 7 हे झाले 21 बरोबर आहे. तर मग काय उरलं बरं हे 100 ने 100 कॅन्सल हे 7 1 7 7 दुने 14 7 3 21 म्हणजे इथं आले 21 हे मायनस हे मायनस मग कंसामध्ये काय 11 इंटू 8चं घनमूळ काय 2चा घन 8 तर 8चं घनमूळ 2 आणि इज इक्वल टू x झालं 21 मायनस 11 दुनी काय झाले 11 दुनी 22 21 मायनस 22 काय आलं 21 मायनस 22 21मधून 22 गेल्यावर अरे 22मधून 21 गेल्यावर काय 22मधून 21 गेल्यावर 1 आणि 21मधून 22 गेल्यावर -1 तर मग याचं उत्तर काय आलं -1 बरोबर x म्हणजे x बरोबर काय x बरोबर -1 कुठे x बरोबर -1 ऑप्शन 2 मध्ये x बरोबर -1. चला आणखीन 2 एक्झाम्पल पाहूया. पहा नेक्स्ट एक्झाम्पल आहे 143.89 प्लस वर्गमुळात 256.11 प्लस प्रश्नचिन्ह बरोबर 2199 गुणिले 3.99 तर त्याचा आन्सर यापैकी काय आहे ते शोधायचं आपल्याला. प्रश्नचिन्हात जागी काय असेल ते शोधायचं याच्यापैकी काय असेल या प्रश्नचिन्हात जागी तर आपण प्रश्नचिन्हात जागी काय म्हणणार x पण आपण इथूनच सॉल्व करायला चालू आहे. चला 143 तर 143 कोणत्या संख्येत जवळ जिचं वर्गमूळ निघतं तर 144 कारण हा 0.50च्या वर आहे 0.50च्या वर असलं की आपण पुढची संख्या घेत असतो मग 143 आहे हा 0.50च्या वर आहे म्हणजे 144 हे वर्गमूळ 256 हा 0.50च्या खाली आहे म्हणजे 256च घेणार 256 प्रश्नचिन्हात जागी काय लिहून टाका तुमच्या सोयीसाठी तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठी x इज इक्वल टू 2199 म्हणजे 0.99 पॉईंट नंतर 99 आलं पॉईंट नंतर काय आलं 99 म्हणजे 0.50च्या वर आहे म्हणजे याला काय घेताल 22 गुणिले हे पुन्हा 0.99 म्हणून याला काय घेताल 4 बरोबर आहे. 12चा वर्ग 144 म्हणून 144चं वर्गमूळ 12 16चा वर्ग 256 म्हणून 256चं वर्गमूळ 16 अधिक काय अधिक x आणि हे 22 चौक काय झाले 22 चौक झाले 88 बरोबर आहे. 12 आणि ही 16 6 आणि 2 8 काय झाले 28 अधिक x बरोबर 88 तर x बरोबर हे 88 आणि ते प्लस 28 इकडे आले झाले -28 तर 88 - 28 8 - 8 0 8 - 2 6 ते काय झाले 60 तर x ची किंमत काय आली 60 कुठे ऑप्शन क्रमांक 3 मध्ये x ची किंमत 60. पुढचं उदाहरण पहा घनमुळात 2197 वजा घनमुळात 343 बरोबर प्रश्नचिन्ह भागिले 1.99 तर 2197 हा कशाचा वर्ग आहे 2197 हा 13 सॉरी 2197 हा 13चा घन आहे म्हणून त्याला काय लिहून टाकाय जर हे 2198 जरी असले तरी तुम्हाला 2197 लिहावं लागेल हे 2196 जरी असले तरी 2197च लिहावं लागेल कारण हा 13चा घन आहे म्हणून तुम्ही त्याला काय देताल घनमुळात 2197 नाहीतर डायरेक्ट घनमूळ काढलं तरी चालेल पण लिहू चला एक स्टेप जास्त याचे ऑप्शन्स नाही दिले पण मी आन्सर काढतो याचे ऑप्शन नाही येत पण आन्सर काढतो. चला 2197 वजा हे 342 ते कशात जवळ आहे 7चा घन 343 आहे बरोबर ना 7चा घन काय 343 मग 343चं घनमूळ काय होईल 7 म्हणजे याला काय लिहिताल घनमुळात 343 बरोबर भागाकाराच्या जागी काय x भागिले 1.99 कशात जवळ आहे 2च्या मी काय म्हणलो 0.50च्या वर गेले पुढची संख्या घ्या सॉरी 2 आता 13चा घन 2197 तर 2197चं घनमूळ 13 7चा घन 343चं घनमूळ 7 आणि x डिवायडेड बाय असं लिहा x भागिले 2
13मधून 7 गेले तर किती राहिले? 13 - 7 झाले, 13 - 7 झाले 6 बरोबर x/2. हे 2 तिकडं ट्रान्सफर झाल्यावर काय झाले? गुणिले 6 × 2 बरोबर x. 6 दुनी काय आलं? 12. x बरोबर 12. त्याचा काय असेल राईट आन्सर? या प्रश्नचिन्हात जागी इथं काय असेल? 12 ही संख्या असेल. पहा 12ला 2 भागलं तर 6 येतात आणि ही बेरीज 6 व्हायली की नाही? 13 - 7 6 आणि 12 भागिले 2 xच्या जागेवर 12 घेतले तर 6 व्हायला लागले. चला आणखीन 2 एक्झाम्पल पाहूया. पुढचे 2 पहा. पुढचे 2 एक्झाम्पल काय आहेत? 1298.01 प्लस 7.01% ऑफ 699.99 बरोबर प्रश्नचिन्ह अधिक 19.9% ऑफ 1055. यापैकी काय आन्सर असेल? तर प्रश्नचिन्हात जागी इथं प्रश्नचिन्हात जागी काय असेल ते शोधायचं आपल्याला. तर आपण काय प्रश्नचिन्हात जागी x मानणार आहोत. हे 0.50पेक्षा कमी आहे म्हणून याला काय मानणार आहोत? 1298च मानणार आहोत. 7.01 म्हणजे हे पण 0.50पेक्षा कमी आहे म्हणून याला नुसते 7 मानणार आहोत. राईट 7%. ऑफचा अर्थ गुणिले आणि हे 699 म्हणजे कशाच जवळ आहे? 700च्या. ओके कारण हे 0.50पेक्षा मोठं आहे म्हणून त्याला समोरचं घेतलं. इज इक्वल टू क्वेश्चन मार्कच्या जागी काय घ्यायचा? x अधिक 19.9च्या जागेवर काय घेणार? 19.9 म्हणजे हे 0.90 आहे. 0.9 म्हणजे 0.90 म्हणजे 50च्या वर आहे. याला घेतलं 20 आणि ऑफचा अर्थ हे पर्सेंटचं चिन्ह आणि ऑफचा अर्थ गुणिले काय? 1055 राईट. आता चला सॉल्व करू. आता सॉल्व करने में मजा आएगा. पर्सेंट आणि 2 0 कॅन्सल. पर्सेंट आणि 2 0 कॅन्सल करायला नाही तर तुम्ही इथं असं करू शकता. पर्सेंट आणि 2 0 ऐवजी इथे 1 0 कॅन्सल आहे. इथं 0 ऐवजी हा पॉईंट इथे 10 भागलेला आहे. ठीक आहे. खाली 1/10 उरले होते. म्हणजे हे काय आलं? 1298 7 इंटू काय? 7 इज इक्वल टू x प्लस हे 0 कॅन्सल झाल्यावर इथं 2 उरले आणि इथं एकच 0 होता कॅन्सल करायला म्हणून हा पॉईंट इकडं आणला. इथं म्हणजे इथे पॉईंट दिला एक घर सोडून. तर इंटू काय झालं? 105.5 105.5. चला मग काय? 1298 प्लस 7 काय झाले? 49 x प्लस 105ची दुप्पट 210 आणि वरचा 0.5 हे झाले 211. कारण मी काय म्हणलो जर हे 0.50च्या वर असले असते तर आपण इथे 106 लिहिले असते पण ते 0.5 आहे ते राहू दिले तरी चालतात. 105.5ची दुप्पट काय होईल? 105ची दुप्पट 110 आणि ते वरचा 0.5 दोनदा घेतलं तर हे झाले 211. आता काय होणार आहे? या दोघांचे सम होईल 9 आणि 8 9 8 17ला 7 हातचा 1 हे झाले 1347. x अधिक 200 काय? 11 1347 हे प्लस 211 तिकडे गेल्यावर मायनस 211 बरोबर x. तर मग काय झालं? x ची किंमत आली 7 - 1 6 4 - 1 3 आणि 13 - 2 1136. 1136 कोणत्या ऑप्शनमध्ये? ऑप्शन नंबर 2. काय आलं? 1136 ही आली x ची व्हॅल्यू. चला हे एक्झाम्पल सॉल्व करू. हे खूप सोपं एक्झाम्पल आहे. हे समोरचे 0.50पेक्षा सगळे सोपे 0.50पेक्षा सगळं लहान आहे. 0.50 पॉईंट नंतर सगळं 50पेक्षा लहान आहे म्हणून हे 11ला 11 राहतील. इथे 11 राहतील. इथे 111 इथे 1111 इथं 11111 आणि प्रश्नचिन्ह जागी काय? x. आता हे फार इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. पहा जर या पॅटर्नमध्ये बेरीज असेल 1दा 1 2दा आणि 1 3दा एवढं आलं तर तुम्ही बिंदास त्याला काय लिहून टाका? हे 1 1 1 शेवटचं पहा. शेवटचा आकडा किती वेळेस 1 आला आहे? 3 वेळेस. तर 1 2 3 लिहायचं. 1 1दा 1 2दा 1 3दा 1 4दा. तर मग बिंदास याला काय लिहून टाकायची? ही बेरीज 1 2 करून पहा तुम्ही. 1 2 3 4 1 1दा 1 2दा 1 3दा 1 4दा आणि शेवटी 1 5दा बरोबर आहे? 5दा. तर मग काय? 1 2 3 4 5 जितक्या वेळेस 1 आलं 3दा आलं तर शेवटी 3 पर्यंत अंक लिहायचे. 4 आलं तर 4 पर्यंत अंक लिहायचे. 1 5 वेळेस आलं तर 5 पर्यंत अंक झाले. ही झाली याची बेरीज. पण आपल्या याच्यामध्ये अशी भानगड आहे फक्त हा 1 1दा आलेला नाही आहे आणि तो आपण समजा असं मानून चालू एक एक्स्ट्राचा की 1 1दा आला आहे. तर हे असं मानून चालू या लाल शाईमध्ये लिहिलं 1 एक्स्ट्रा आलं तर मग ही बेरीज किती होणार आहे? ही बेरीज होणार आहे 1 2 3 4 5 किती अंक आहेत? 1 2 3 4 5. हां ही बेरीज काय झाली? 1 2 3 4 5 बरोबर. पण ही x ची किंमत नाही आहे का? कारण आपण हा 1 एक्स्ट्रा घेतला म्हणून मग याच्यातून 1 कमी करावं लागेल. मग आपली x ची किंमत काय होईल? आपली x ची किंमत होईल 1 2 3 4 आणि याला 1 न कमी केलं तर 1 2 3
4 4 ही आली एक्सची किंमत. काय आली एक्सची किंमत? 1 2 3 4 4. ऑप्शन नंबर 3. चला आणखीन हे 2 एक्झाम्पल पाहू. चला पुढचे नेक्स्ट 2 एक्झाम्पल काय आहे? प्रश्नचिन्ह. सरळ सरळ प्रश्नचिन्हात जागी काय? प्रश्नचिन्हात जागी एक्स. ऑफ म्हणजे काय? गुणिले. सॉरी माफ करा. प्रश्नचिन्हाच्या जागी एक्स हे पर्सेंट टक्के दिसायला. ऑफ म्हणजे काय? गुणिले. चे म्हणजे गुणिले. हे 0.99 असल्यामुळे हे 899चे काय होऊन जाईल? 900. 1 न जास्त. हे 499.99 असल्यामुळे काय? याला काय लिहू? 500. 3.99 हे पुन्हा 0.50पेक्षा जास्त म्हणून याला काय लिहू? 4. हे 0.50पेक्षा कमी म्हणून याला 198 लिहिता काय लिहू? 197. राईट आहे बरोबर. पर्सेंट आणि 00 काय पहा तुम्ही. याचा पहिला व्हिडिओ पहा, पार्ट 1 पहा. पार्ट 1 पहा या व्हिडिओचा. पर्सेंट आणि 00 कॅन्सल झाला तर काय राहिलं इथे? एक्स इंटू पर्सेंट 00 कॅन्सल झाल्यावर 9 500 बरोबर. आणि 4 याला मल्टिप्लाय केलं तर 4 7 7 चौक 4 7 28 ला 8 हातचे 2 4 9 36 आणि 2 38 ला आणि 3 7 788 बरोबर. पुढच्या स्टेपला काय? एक्स इंटू 9 हे 788 हा प्लस 500 इकडे आल्यावर काय झालं? मायनस 500. एक्स इंटू 9 788 म्हणून 500 गेल्यावर काय? 700मधून 500 गेल्यावर 200 राहिले आणि वरचे 88 288. एक्स हे 288 हे मल्टिप्लाइड 9 आहे. इकडे आल्यावर काय होईल? डिवाइड 9. 9 डिवाइड केल्यावर 9 त्रिक 27. किती बाकी उरली रे? 1 9 2 18. 9 त्रिक 27 9 2 18. 9 त्रिक 27 9 2 18 म्हणून एक्सची किंमत काय आली? एक्स बरोबर आलं 32. एक्स आलं 32. कोणत्या ऑप्शनमध्ये? ऑप्शन 5 मध्ये एक्स 32. ठीक आहे. कारण IBPS TCSच्या पॅटर्नमध्ये 5 ऑप्शन असतात बरं. कधी कधी मी तुम्हाला 4 ऑप्शन दिले पण याच्यात ॲक्च्युली 5 ऑप्शन असतात. लिहिण्याच्या कंटाळ्यामुळे कदाचित 4 ऑप्शन दिले असतील तुम्हाला. बघा पुढचं 8वं एक्झाम्पल काय? 3329.9. 0.9 म्हणजे 0.90 म्हणजे 0.50च्या वर चाललं म्हणून याला 3300 काय घेणार? याला घेणार 3330. हा डिवायडेडचं चिन्ह. सॉरी डिवायडेडचं चिन्ह 185 इंटू 499 म्हणजे हे 0.50च्या पुढं चाललं म्हणजे या 4ला काय लिहिणार आहात? 5 अधिक हे 0.50च्या वरी चाललं मग 149ला काय लिहिणार आहात? 150 आणि ह्या क्वेश्चन मार्कच्या जागी एक्स लिहूया. आता काय लागू होणार पहा? भागू बेवचा रूल लागू होणार. भागू बेव म्हणजे आधी भागाकार करणार आणि मग गुणाकार करणार. म्हणजे आधी या दोघांचा काय होणार आहे? या दोघांचा आधी भागाकार म्हणजे याला 3330 डिवायडेड बाय 185 इंटू काय? इंटू 5 अधिक 150 इज इक्वल टू एक्स. यानं याला भागलं तर 18चा भाग बसतो. पहा तुम्ही 185 गुणिले 18 करून पहा. म्हणजे काय झालं? 18 गुणिले 5 अधिक 150 बरोबर एक्स. 18 पंचे काय झाले? 90 अधिक 150 बरोबर एक्स. तर एक्सची किंमत काय आली? 190 150 आणि 100 250 आणि 10 कमी करायची म्हणजे 240. आन्सर आलं एक्सची किंमत काय आली? 240. कुठे आहे का? ऑप्शन नंबर 2. चला आणखीन 2 एक्झाम्पल पाहू थोडे फास्ट. चला शेवटचे 2 एक्झाम्पल म्हणजे आपले 10 एक्झाम्पल कंप्लीट होतात. मग हे 10 एक्झाम्पलची मी PDF माझ्या टेलिग्राम चॅनलला टाकतो. तुम्ही स्वतः उत्तर आन्सर न पाहता स्वतः हे एक्झाम्पल सॉल्व करण्याचा प्रयत्न करा आणि आणखीन काही एक्झाम्पल टाकतो त्याची पण प्रॅक्टिस करा. ओके. पण प्रॅक्टिस आवर्जून करा. तुम्हाला हे जमायला पहा. कारण आपण एक्झाम्पल पाहायला लागलो त्यावेळेस पाहताना आपल्याला वाटेलही सोपे आहे पण स्वतः करायला गेलो तर मग येत नाही, मग अवघड होतं. त्याच्यामुळे काय करा? हे सॉल्व केले एक्झाम्पल स्वतः सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला जमले तर तुमचे 5 मार्क पक्के झाले समजायचं. चला या क्वेश्चन पाहू. 44.99 44.99 म्हणजे हे 0.99 0.50च्या वर गेलं मग याला काय लिहिणार? 45 गुणिले हे 483 म्हणजे कशात जवळ आहे? 484चं. मग 483 कशात जवळ आहे? 484. 484चं वर्गमूळ काय? 483चं म्हणजे 484चं वर्गमूळ अंदाजे 22. ओके. 22चा वर्ग 484 आहे म्हणून 483चं वर्गमूळ घेतलं 22 मायनस 59.90 म्हणजे याला काय लिहू शकतो आपण? 60 पर्सेंट. ओके. पर्सेंटला पर्सेंट. ऑफ म्हणजे काय? गुणिले आणि हे 1180. याला 1100 कारण हे 0.50पेक्षा कमी आहे ना 11. जर हे 0.50पेक्षा वर असले असते त्याला 81 इथं लिहिले असते. 1180 आणि इज इक्वल टू काय? प्रश्नचिन्हा जागी एक्स. काय होईल? 22 पंचे काय होणार? 990 बरोबर आहे. 22 990 आणि
पर्सेंट आणि अंशातले 2 झिरो आणि पर्सेंट आणि अंशातले 2 झिरो काय झाले कॅन्सल, मायनस काय झाले 6 गुणिले 118 बरोबर एक्स, तर काय आलं 990 मायनस 6 8 48 8 हातच्या 4 6 1 6 आणि 4 10 0 हातचा आला 1 6 1 6 आणि हातचा 1 708 बरोबर काय झालं 708 झाले 282 काय झाले 282 बरोबर एक्स म्हणजे एक्स बरोबर 282. कोणत्या ऑप्शनमध्ये 282 आहे की नाही, हां आहे ऑप्शन 2 मध्ये. चला हे एक्झाम्पल सॉल्व करू शेवटचं आता. हां काय क्वेश्चन मार्कचा क्यूब म्हणजे एक्सचा क्यूब हे 0.50पेक्षा कमी आहे म्हणून याला 12 लिहिणार, जर 0.50पेक्षा जास्त असले असते त्याला 13 लिहिले असते. प्लस 24 हे 0.50पेक्षा कमी आहे म्हणून याला 24 आणि टक्के समोर टक्के पर्सेंट आणि ऑफच्या जागेवर काय गुणिले 450ला 450 ॲज इट इज हे 0.99 आहे म्हणजे याला काय लिहिता येईल 40 1 न वाढवायचं चा स्क्वेअर. 8चा घन 512 आहे म्हणून 512 घनमूळ काय लिहून टाकू हे 8 याला 512 म्हणून टाका 512 घनमूळ 8. हां याला काय करू आपण आपल्या सोयीसाठी काय करायला लागलो पहा थोडं वेगळ्या शाईच्या पेनमध्ये देतो तुम्हाला कळावं म्हणून. याला 2ने डिवाईड करायला लागलो 2ने मल्टिप्लाय करायला लागलो का आपल्याला 2 झिरो कॅन्सल करता येतात ना सोपं जातं ना आपल्याला. हे काय करे 12 गुणिले एक्स क्यूब अधिक याला 2ने भागलं तर हे किती झाले 12%. हे अर्ध होईल याचं कारण आपण त्याला 2/2 गुणले का हे वरचे दोन इथे आणि खालचे दोन्ही या ठिकाणी हे झाले 12% आणि 450ची दुप्पट काय झाली 450ची दुप्पट झाली 900 आणि हे काय झालं 4चा वर्ग 4 चौक 16 1600 आणि हे समोरचे 8 लिहून टाकू का 1608. हा काय पर्सेंट आणि हा पर्सेंट आणि हे 00 काय झाले कॅन्सल झाले म्हणजे काय 12 गुणिले एक्सचा क्यूब आणि 12 9 108 बरोबर का 12 9 108 1608 काय होईल मग 12 इंटू एक्सचा क्यूब हे 1608 आणि ते प्लस 108 इकडे आल्यावर काय झाले मायनस 108 तर मग 12 इंटू एक्सचा क्यूब 1608 मधून 108 गेल्यावर काय झाले 1500 आणि हे 12 इकडे आल्यावर होतील भागिले 12 1 12 हा दुखायला लागले 12 1 12 ह्याची किती उरले 3 12 दोन्ही 24 किती उरले 6 12 पंचे 60 125 एक्स क्यूब बरोबर काय आलं 125 तर एक्स बरोबर काय आलं एक्स बरोबर आलं कशाचं घन 125 आहे 5चा घन 125 आहे म्हणून याचं घनमूळ काय होईल 5 एक्स बरोबर 5 एक्सची किंमत काय आलेली 5 आलेली. ठीक आहे या ठिकाणी आपण काय पाहिले पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सिम्प्लिफिकेशनचे एक्झाम्पल पाहिले या व्हिडिओमध्ये अप्रॉक्सिमेशनचे एक्झाम्पल पाहिले. आता एक येणाऱ्या व्हिडिओमध्ये एक नवीन चॅप्टर घेऊया मॅथ्सचा असेल किंवा बुद्धिमत्तेचा असेल कोणाचाही असेल. आवर्जून चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला मॅथचे 30 मार्काचे आणि बुद्धिमत्तेचे 80 मार्काचे आपल्या टेट एक्झामपर्यंत मोफत व्हिडिओ मिळत राहतील. ओके जय हिंद जय महाराष्ट्र.